शिवसेना नेते प्रवक्ते आणि माजी खासदार संजय निरुपम सध्या आमच्या सोबत आहे। सर, आज तुम्ही एक ट्विट केलं की वाल्मिकी कराड यांच्या ठाकरेच्या कनेक्शन आहेत, कशा प्रकारच्या कनेक्शन आहेत, काय कनेक्शन आहेत? नाही, आज जितेंद्र आव्हाडांनी असं एक स्टेटमेंट दिला की जो दिंडोसी विभागात एक मोठा भूमाफिया आहे पोपट घनवट आणि त्यांचा मुलगा आहे राज घनवट, राजेंद्र घनवट, हे धनंजय मुंडेचे खास माणूस आहेत आणि पोपटने कसा गावात जाऊन शेतकऱ्यांच्या जमीन लुटलेला आहे त्याच्याबद्दल ते काहीतरी बोलत होते। त्या व्हिडिओ बघून मला असं आठवण आली की पोपट घनवट दिंडोसीचा एक मोठा भूमाफिया आहे। त्यांच्या जो दिंडोसी विभागामध्ये माझ्या विरोधात जो उबाठाचे उमेदवार होते आणि त्या विभागाचे जो आमदार आहे सुनील प्रभू, त्यांचे पण खास कनेक्शन आहे। वाल्मिकी कराडचा समजा पोपट घनवटचे कनेक्शन आहे, तो वाल्मिकी कराडचा आता उबाठाचा पण कनेक्शन आहे। कसा कनेक्शन आहे? पोपट घनवट हे बघा उद्धव ठाकरे बरोबर, आणि ज्याप्रमाणे त्यांनी हा आहे पोपट घनवट, ज्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राच्या गावामध्ये शेतकऱ्यांची जमीन लुटलेली आहे त्याचप्रमाणे दिंडोसीमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी आणि शासकीय जमीनवर त्यांनी कब्जा केलेला आहे। तो एक मोठा लँड ग्रॅबर आहे आणि हा जो पोपट आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रभूला उघडपणे मदत करतो, पैसे पण देतो आणि त्यांच्यासाठी मतदारांमध्ये जाऊन प्रचार करतो। तो आता मोठा प्रश्न असा आहे की जर जितेंद्र आव्हाड जर असं सांगतात की धनंजय मुंडे बरोबर त्यांचा संपर्क आहे, संबंध आहे आणि चौकशी झाली पाहिजे, तर माझी अशी मागणी आहे की पोपटची उबाठावाल्यांची काय कनेक्शन आहे याची पण चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गावामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी जमीन लुटलेली आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे। आणि आता दिंडोसीमध्ये जसं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जमीनवर कब्जा केलेली आहे अवैधरित्याने, त्या प्रकरणाची पण चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी तुम्ही काही मुख्यमंत्र्यांना पत्र वगैरे लिहिणार आहेत काय? पुढे करणार, 1-2 दिवसात आम्ही मोर्चावरचा पण काढणार आणि आता पोपटवर एक जोरदार हल्ला चढवला पाहिजे आणि पोपटच्या बरोबर जो उबाठावाले त्यांच्याकडून एक घेणं देणं करतात त्याच्या पण चौकशी झाली पाहिजे। दिशा सालियानचे वडिलांनी एक हायकोर्टात याचिका दाखल केली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सामूहिक बलात्कारचे आरोप केले आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या पण नाव त्यांनी टाकले आहेत, अटक करण्याची मागणी केली आहे, कारवाईची मागणी केली आहे। तुमची काय प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये? मला या विषयात जास्ती माहीत नाही आहे, पण समजा दिशा सालियान म्हणजे एक मुलगी होती आणि त्यांच्याबरोबर जर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायामध्ये कोणीही असो त्यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे। त्यांच्या वडिलांनी एक पिटिशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये, तो पिटिशनवर जज साहेब आणि कोर्टामधून एक चांगला निर्णय आला पाहिजे आणि त्या निर्णयाच्या आधारावर पोलिसांतर्फे मुंबई पोलीसतर्फे एक सविस्तर चौकशी सुरू झाली पाहिजे। संजय राऊत सांगतात की याच्यामध्ये ठाकरे कुटुंबियाला बदनाम करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे। काही नाही, जर समजा तो कोर्टमध्ये आहे आणि कोर्टमध्ये समजा ते मुलीच्या वडील असं सांगत आहेत, तो कोर्टतर्फे तो अदालततर्फे एक ऑर्डर येईल आणि त्या ऑर्डरच्या आधारावर मुंबई पोलीसतर्फे एक चौकशी सुरू होईल आणि चौकशीनंतर जे काही आहे दूध का दूध पाणी का पाणी ते समोर येईल। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।